मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील हातापायांचे ठसे हे खरंच छत्रपती शिवरायांचे आहेत का? याचे काही समकालीन पुरावे आहेत की नाहीत हेच आज लोकांना माहिती नाही. या हातापायांच्या ठस्यांबद्दल समकालीन नोंदींमध्ये आणि बकरींमध्ये नेमके काय लिहून ठेवले आहे, सोबतच ते ठसे खरंच छत्रपती शिवरायांचेच आहेत का, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. पण पुढे जाण्याआधी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बाहेरच्या शाळेच्या परिवाराचा भाग व्हायला विसरू नका. याचा पहिला पुरावा आपण म्हणू शकतो की या किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळेला नोंदवलेल्या अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आणि बकरींमध्ये असा उल्लेख आढळतो की जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे काम पूर्णत्वाकडे येत होते तेव्हा अनेक वेळी छत्रपती शिवरायांनी म्हणजे 1664 ते 1667 दरम्यान या किल्ल्याला अनेक वेळा भेट दिली होती. दुसरा पुरावा किंवा याला आपण एक प्रकारे तर्क म्हणू, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम चुना आणि शिशाच्या सहाय्याने केले गेले आहे. जेव्हा किल्ल्याचा एक विशेष चौतरा बांधला गेला तेव्हा तो चुना ओला असायचा. मला असे वाटते आणि अनेक लोक असे म्हणतात की महाराजांना विनंती करून ते ठसे तेव्हाच घेतले गेले असावेत. ओल्या बांधकामावेळी ठसे घेतल्याने ते ठसे शिवकालीनच आहेत हे सिद्ध होते. याचा तिसरा पुरावा खूपच महत्वाचा आहे. शिवरायांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी वडिलांची स्मृती म्हणून या ठशांचे अत्यंत आदराने जतन केल्याची नोंद आहे. यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर ते ठसे छत्रपती शिवरायांचे नसते तर छत्रपती राजाराम महाराजांनी त्या ठस्यांना राजमान्यता दिलीच नसती. चौथा आणि ठोस पुरावा, या दोन्ही ठस्यांवरती झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की जितकी छत्रपती शिवरायांची शरीरयष्टी होती त्याचप्रमाणे हे ठसे अगदी मिळते जुळते आहेत. हे ठसे छत्रपती शिवरायांचेच आहेत याचा प्रत्यक्ष पुरावा जरी मला मिळाला नसला तरी अनेक अप्रत्यक्ष पुराव्यांवरून हे ठसे छत्रपती शिवरायांचेच आहेत असे आपण म्हणू शकतो. हे ठसे छत्रपती शिवरायांचेच आहेत की नाही, तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्स मध्ये हो किंवा नाही अशी कमेंट करून मला नक्की कळवा.